ओके, सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. तर या ठिकाणी चला आले सर्वजण. ओके, यस, आदित्य, सेंथिया, सानिया, सुबोध, योगेश अँड ऑल ऑफ द स्टुडंट्स हु आर सिटिंग इन द क्लास. ओके, तर त्याच्यानंतर आता मोमेंट ऑफ इनर्शियाला तर या ठिकाणी आय इक्वल्स टू समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर ऍज आय व्हॅरी फ्रॉम 1 to n. ओके, अरे इथं आता तुम्ही म्हणतात सर कुठून बोलायला की या ठिकाणी जो फॉर्म्युला दिलाय ना याला तुम्ही जस्ट रीड केलं यार, दुसरं काय केलंय. I equals to summation of mi ri square as I vary from 1 to n. याला असं रीड करायचं. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो एक छोटस डेरिव्हेशन आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं आपण डेरिव्हेशन बघणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन लिहायचा आहे छानपैकी, एक सुंदरसा मस्त अशा हँडरायटिंग मध्ये तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे. चला रेड कलरचा पेन चूज करू. हा, लिहा क्वेश्चन या ठिकाणी. obtain the expression for rotational kinetic energy. Obtain the expression for rotational kinetic energy, okay, of the object करूया डायरेक्टली. ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारला गेला आहे. आशा करूया की यावेळेस पण एक्झाम मध्ये विचारला जाईल. obtain the expression for the rotational kinetic energy of the object. ओके, त्याच्यानंतर एक छानपैकी सुंदरशी एक डायग्राम ड्रॉ करा. काहीच नाही, तुम्हाला काय करायचंय हे बघा. सर्वात पहिले काय करा, चला ठीक आहे पेन चेंज करतो. हा, या ठिकाणी काय करा, एक इरेग्युलर शेपची अशी एक बॉडी घ्या. ओके, तर या ठिकाणी एक आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन घेतलेला आहे. दॅट ऍक्सिस इज पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट हॅव्हिंग द कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ओके, आता मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे द एव्हरी ऑब्जेक्ट. ओके, हा, या ठिकाणी बघा द ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ द n नंबर ऑफ पार्टिकल्स. ये बात आपको पता है? हाँ सर, सही बात है. हा, त्याच्यानंतर काय करा, एकदा माहित असेल ना, तर मग या ठिकाणी मग मला सांगा याचं फर्स्ट पार्टिकल असेल तर त्याचं मास m1 आणि त्याचं डिस्टन्स कुठून रे, फ्रॉम दॅट ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं जे डिस्टन्स आहे याला तुम्ही नाव काय द्या, r1 नाव द्या. ओके, या ठिकाणी जो r यूज करतो तुम्ही अशा लेटरचा यूज करतोय. ओके, त्याच्यानंतर हा सेकंड पार्टिकल घेतला ज्याचं मास m2 आहे आणि याचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज द r2. त्याच्यानंतर आणखी एक मी मास घेतला ज्याचं मास m3 आहे, तर त्याचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज द r3. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय r3. आता जो r यूज करताय r एकच यूज करा तुमच्या मनावर, तुम्हाला जो r यूज करायचा तो. आणि त्याच्यानंतर लास्टचा जो पार्टिकल आहे मला सांगा त्याचं डिस्टन्स फ्रॉम द लास्टचा पार्टिकल mn आहे. असे खूप सारे हजार आहेत, लाखो आहेत, तुम्हाला माहिती आहेत. ओके, माहित नसतील तर खूप सारे पार्टिकल आहेत, तर त्या पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन ते r1 r2 r3 अप टू द rn आहे. ओके, आता मला सांगा या ऑब्जेक्टची रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. मी रिपीट करतोय बघा, या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, या ऑब्जेक्टची यस रोटेशनल कायनेटिक एनर्जी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. तर मग कशी फाइंड आउट करणार, आता मला सांगा बरं, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय असते? व्हॉट इज द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी? ट्रान्सलेशनचा फॉर्म्युला सांगा बरं. अरे यार, आपण शिकलो ना 9वी मध्ये, 10वी मध्ये, 11वी 12वी मध्ये. काय असतो 1/2 mv स्क्वेअर. बघा बरं, तुम्हाला आन्सर येत आहे बट तुम्ही लाजत आहेत सांगायला. हा, लाजणे शब्दाचे 2 मिनिंग आहेत. ओके, लाजणे आणि लाज आहे का. बरं ठीक आहे, जाऊ दे, आपल्याला त्याच्यामध्ये फिलॉसॉफी मध्ये जायचं नाही. म्हणजे शब्द बघा मराठीमध्ये कसे आहेत. समजा मी जर म्हणलं काय गोड लाजतोय, म्हणजे बघा शब्द कसा आहे, काय गोड लाजतोय म्हणजे तो लाजत आहे. आणि तुला काय लाज आहे का. यस, दादा ठीक आहे. हा, तर मला सांगा ही डायग्राम सर्वांना समजली का. या डायग्राम मध्ये तुम्हाला काय करायचंय, काय करायचंय, काहीच करायचं नाहीये. काय करायचंय, काहीच करायचं नाहीये. फक्त जे डायग्राम तुम्हाला दिसतंय त्याला ऍज इट इज कन्सिडर, लेट वगैरे शब्द वापरून तुम्ही ऍज इट इज त्याचं डिस्क्रिप्शन बनवा. मग कसं बनवणार रे,
कन्सिडर अ इरेग्युलर शेप ऑफ द ऑब्जेक्ट. बरोबर आहे. याचा काही फिक्स शेप आहे का? हा सर्क्युलर आहे का? स्पेरिकल आहे का? सिलेंड्रिकल आहे का? लॅमिनार आहे का? नाही, तुम्हाला माहित नाहीये. ओके, द कन्सिडर अँड इरेग्युलर शेप ऑफ द ऑब्जेक्ट इज रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. बरोबर आहे. त्याच्यानंतर लेट the every object is consist of the n number of particles having the masses m1, m2, m3 so on up to the mn and having the distances from the axis of rotation. आता हे जे r1, r2, r3, rn काय रे? So these are the distances, but कुठून? Distances from the axis of rotation. Okay? हा. तर या ठिकाणी काय करतो याला? तर ठीक आहे. सो दिस इज द डिस्क्रिप्शन. मग त्याच्यानंतर मला या ठिकाणी सांगा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी मला सांगा कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट. जर समजा तुम्ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट इक्वल्स टू 1/2 mv². मग या ठिकाणी फर्स्ट ऑब्जेक्ट असल्यामुळे या ठिकाणी m1 घ्या आणि फर्स्ट ऑब्जेक्ट असल्यामुळे त्याची वेलोसिटी त्याची वेलोसिटी v1 घ्या आणि त्याचा स्क्वेअर. आता या ठिकाणी 1/2 mv² काय लिहिलेलं मी? एनर्जी लिहिलंय. कोणती एनर्जी? ट्रान्सलेशनल. कारण की या प्रत्येक ऑब्जेक्टला काय असते? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असते. आणि या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीला जेव्हा आपण जोडतो आणि तो ऑब्जेक्ट जेव्हा रोटेट होतो तेव्हा रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला भेटते. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ही कोणती एनर्जी आहे? यस, ट्रान्सलेशनल. सो द ट्रान्सलेशनल kinetic energy of the first object of the yes या ठिकाणी काय येणार आहे? फर्स्ट ऑब्जेक्ट ची तुम्हाला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किती रे आता सांगितली? हा सर सही बात आहे यार. कायनेटिक एनर्जी ऑफ द वन इक्वल्स टू 1/2 mv². मग या ठिकाणी 1 लिहा, या ठिकाणी 1 लिहा. मग सिमिलरली फॉर द सेकंड ऑब्जेक्ट असं लिहू शकतो का मी? सिमिलरली ओके, सिमिलरली फॉर सेकंड, त्याच्यानंतर थर्ड आणि सो ऑन अप टू द nth पार्टिकल. ओके, तर या ठिकाणी बघा काय येईल? कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल विच इज इक्वल टू काय रे? 1/2 mv² लिहायचं आणि सेकंड पार्टिकल असल्यामुळे या ठिकाणी m2 आणि या ठिकाणी काय येणार आहे? v2 चा स्क्वेअर येणार आहे. बरोबर आहे. इथपर्यंतच्या गोष्टी सर्वांना माहिती आहे सगळ्या व्यवस्थित? हा, त्याच्यानंतर आता व्हिडिओला या ठिकाणी थोडा हाईड करतो कारण नेटवर्कचा थोडा इश्यू येते. हा, तर त्याच्यानंतर बघा आता सिमिलरली फॉर द थर्ड, तर कायनेटिक एनर्जी ऑफ द थर्ड पार्टिकल. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ द थर्ड पार्टिकल विच इज इक्वल टू 1/2 mv². या ठिकाणी काय येणार आहे? m3 आणि या ठिकाणी v3. मग तसंच सो ऑन कायनेटिक एनर्जी ऑफ द लास्ट पार्टिकल दॅट इज द KEN विच इज इक्वल टू 1/2 mv². या ठिकाणी mn आणि हे vn². लक्षामध्ये. सो दीज आर द कायनेटिक एनर्जीज ऑफ ईच अँड एव्हरी पार्टिकल्स इन द ऑब्जेक्ट और इन द बॉडी. आता त्याच्यानंतर रोटेशनल एनर्जी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. तर या टोटल एनर्जीला काय करा? ऍड करा. सो द टोटल कायनेटिक एनर्जी, सो द टोटल कायनेटिक एनर्जी दॅट इज द टोटल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय. ओके, इज गिवन बाय. आता ही जी टोटल कायनेटिक एनर्जी आहे ना, म्हणजे प्रत्येक पार्टिकलची आपण इंडिव्हिज्युअली वेलोसिटी फाइंड आउट करत असाल. ओके, ती येते आपली रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय द रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी is the sum of all translational kinetic energy. Yes, translational kinetic energies. Okay, means the rotational kinetic energy is the sum of all the translational kinetic energy. Okay, तर या ठिकाणी बघा rotational kinetic energy which is equals to translational kinetic energy 1 plus translational kinetic energy 2 plus translational kinetic energy 3 plus so on असं लास्ट पर्यंत ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द nth पार्टिकल. बरोबर आहे. तर मग मला सांगा या ठिकाणी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर द फर्स्ट ऑब्जेक्ट ची 1/2 बरोबर आहे m1 v1². त्याच्यानंतर अरे आणखीन एक गोष्ट आपली या ठिकाणी लिहायची राहिली. कोणती लिहायची राहिली? या ठिकाणी एक मिसिंग झाली रे एक गोष्ट. बघा या ठिकाणी आपण कायनेटिक एनर्जी ऑफ द वन फाइंड आउट केलं
तर 1/2 mv². तर या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक लिहायचंय बघा पॉइंट, बट या ठिकाणी लिहायचंय v इक्वल्स टू काय असतं रे, v इक्वल्स टू असतं आर ओमेगा असतं. बरोबर आहे. आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये सर्क्युलर मोशन जेव्हा आपण बघत होतो त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगलाच बघितलंय, काय बघितलंय, v इक्वल्स टू आर ओमेगा. दॅट इज द रिलेशन बिटवीन द लिनियर वेलोसिटी अँड द अँग्युलर वेलोसिटी. विसरले का? माहित आहे सर्वांना? v इक्वल्स टू आर ओमेगा मी असं लिहू शकतो का? येस सर. नाही नाही, इतका लेट रिप्लाय आलाय म्हणजे काही ना काही त्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, कुछ ना कुछ यार दाल में खट्टा आहे, काला आहे. तर बघा या ठिकाणी विसरले तुम्ही, तुम्हाला मी या ठिकाणी दाखवून देतो. आपण कधी बघितलं होतं सगळ्यात आपलं, मला वाटतं आय थिंक, एक मिनिट, v इक्वल्स टू आर ओमेगा. मला वाटतं आपण पाहिलं नव्हतं वाटतंय. येस, आय थिंक सो. हे दोन फॉर्म्युले लिहून द्यायचे राहिले होते. यस, नाहीये, बरोबर आहे. चला ठीक आहे, दाल में कुछ खट्टा नाहीये, साला दालच खट्टी आहे. चला, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? तर या ठिकाणी बघा एक फॉर्म्युला आहे v इक्वल्स टू आर ओमेगा, आणि हा फॉर्म्युला मी नवीन नोट्स मध्ये दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला नवीन नोट्स दाखवतो. यस, तर याच्यामध्ये मी तो फॉर्म्युला लिहिलेला आहे. एक मिनिट. तर कोणत्या ठिकाणी फॉर्म्युला आहे बघा तो. रिलेशन बिटवीन द डायरेक्शन झाल्यानंतर, मला वाटतं डायरेक्शन झाल्यानंतर हा या ठिकाणी बघा, रिलेशन बिटवीन द लिनियर वेलोसिटी अँड द अँग्युलर वेलोसिटी, v इक्वल्स टू आर ओमेगा. हा फॉर्म्युला सर्वांना दिसतोय, एकदम क्लिअर कट आहे. v इक्वल्स टू आर ओमेगा, बरोबर आहे? येस सर. यस, ओके. मग तोच फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहिलाय. तर तुम्हाला मी सांगायचं विसरून गेलो, बट नोट्स मध्ये मी कव्हर अप केलेला आहे. डोंट वरी अबाउट दॅट. हा, तर या ठिकाणी बघा मी काय केलंय, आता व्हीच्या जागी तुम्हाला आर ओमेगा पुटअप करायचंय. मग आर ओमेगा पुटअप केल्यानंतर फायनल फॉर्म्युला काय होतो रे? आता या ठिकाणी मला थोडं रफ करावं लागेल. ओके, हा फायनल फॉर्म्युला काय होतो, विच इज इक्वल्स टू 1/2 m1. आता या ठिकाणी v1 असल्यामुळे r1 आणि ओमेगा आहे, कारण की कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी आहे. येते लक्षामध्ये, कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी आहे. तर या ठिकाणी m1, त्याच्यानंतर हा या ठिकाणी v1 चा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी r1 चा स्क्वेअर येईल, आणि त्याच्यानंतर ओमेगाचा स्क्वेअर येईल. मग तसंच फॉर द सिमिलरली या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय सिमिलरली. ओके, सिमिलरली फॉर सेकंड थर्ड. तर या ठिकाणी काय येईल, आता या ठिकाणचे फॉर्म्युले तुम्हाला थोडे मॉडिफाय करायचे आहेत. या ठिकाणी काय येईल, m2r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ऑफ द थर्ड पार्टिकल काय येईल रे या ठिकाणी, यस, m3r3 स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर लास्ट पार्टिकल साठी पण सेम तसंच फॉर्म्युला, या ठिकाणी mn, त्याच्यानंतर rn चा स्क्वेअर आणि या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर. ओके, तर आय होप सर्वांना समजलं असेल. एक पार्ट आपला मिसिंग होता. हा, मला वाटतं त्याच्यानंतर आता पेन चेंज करायची वेळ आलेली आहे, कारण की कंटिन्यू तोच पेन चालू आहे. तर बघा आता आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायचंय. मग मी तुम्हाला एक लाईन सांगितली, काय लाईन सांगितली रे? हा, या ठिकाणी बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज द सम ऑफ द ऑल द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. सही बात आहे सर. ओके, मग सर्वांची सम करून टाका. तर या ठिकाणी सर्वांची समजा आपण सम केली, तर पहिल्या पार्टिकलची जी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे 1/2 m1r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर सेकंडचं काय आहे, 1/2 m2r2 स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर थर्डचं काय रे, 1/2 m3r3 स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर, प्लस सो ऑन. असं लास्ट पार्टिकलचं काय येईल, 1/2 mn स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची जी वेलोसिटी आहे वेगवेगळी आहे. मग आता मला सांगा या ठिकाणी यार कॉमन गोष्टी कोणकोणत्या आहेत मला सांगा. या ठिकाणी 1/2 आहे, या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर आहे. मग 1/2 ओमेगा स्क्वेअरला कॉमन घ्या. 1/2 ओमेगा स्क्वेअर जर समजा कॉमन आलं, इन ब्रॅकेट मध्ये काय उरेल,
एक मिनिट. हाँ, कभी कभी होता है ऐसे, क्योंकि बड़े बड़े शहरों में ऐसे छोटी छोटी बातें होती रहती है. हा, अरे हँग पडला, दुसरं काही नाही. बघा या ठिकाणी 1/2 आहे आणि या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर आहे. कॉमन घेतलं. चला तुमच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी M1 मध्ये काय उरलं रे? M1 R1 स्क्वेअर प्लस M2, हा मध्ये काय उरेल? M2 R2 स्क्वेअर, त्याच्यानंतर M3 R3 स्क्वेअर, त्याच्यानंतर सो ऑन प्लस Mn, त्याच्यानंतर Rn चा स्क्वेअर, आणि M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस Mn Rn स्क्वेअर. याला मी असं लिहू शकतो का रे? कसं लिहू शकतो? असं म्हणजे समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर ऍज आय व्हॅरी फ्रॉम 1 to n. याला मी असं रिप्लेस करू शकतो, कारण की हा प्रोडक्ट आहे कशाचा? मास अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर या ठिकाणी लिहिलं मी 1/2, यस 1/2 ओमेगा स्क्वेअर आणि समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर. एक मिनिट. हा, या ठिकाणी समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर ऍज आय व्हॅरी फ्रॉम 1 to n. आणि याला मी रिप्लेस करू शकतो 1/2 ओमेगा स्क्वेअर इंटू आय न. बरोबर आहे. सो दिस इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर या एनर्जीला काय म्हणायचं? रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणायचं. बरोबर आहे. तर या ठिकाणी समजा मी एक आणखीन या ठिकाणी थोडं मॉडिफिकेशन करतो. आईला मी काय करतो? स्टार्टिंगला लिहितो आणि ओमेगा स्क्वेअरला मी नंतर लिहितो. यस, किसी को कोई दिक्कत नाही. ओके. तर या ठिकाणी बघा हे झालं 1/2 I into omega square. The rotational kinetic energy is given by the formula 1/2 I omega square, and this is the final expression for the rotational kinetic energy when the object performs the rotational motion. Okay. चला या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय this is final expression. This is final expression. Okay. Yes, that's it. चला, आय होप सर्वांना एकदम व्यवस्थित समजलं असेल. काही अडचण असेल तर विचारा. मला वाटत नाही याच्यामध्ये. यस, ऑल द थिंग्स आर क्लिअर. येस सर. ओके, चला ठीक आहे. थँक्यू. मला टाइम आपला झालेला आहे. यस, 6:01 झालेला आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. जयंत लेट आला का रे? ओके, चला ठीक आहे. उद्या येताना काय करा, हा पार्ट लिहून आणा. जवळपास 3 दिवसामध्ये आपला रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर एंड होतो. त्याच्यानंतर आपण सेकंड आणि सेकंड चॅप्टर आपला बाकी राहतो. सेकंड चॅप्टर आपण नंतर घेऊया. डायरेक्टली आपण ऑसिलेशनला सुरुवात करूया. ओके, सेकंड चॅप्टरला आपण थोडं रिव्हर्स घेऊया, नंतर घेऊया. चला ठीक आहे. सो हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. मला वाटतं याच्यानंतर लगेच ऑफलाईनचं तुमचं लेक्चर आहे. यस, चला ठीक आहे.